रावडे यांच्या संकल्पनेतून आमचे मित्र तथा गुरुवर्य जे कंधाणे येथे असणारी जी काही दमोताई वारकरी जीवनशाळा हे गेल्या 5 ते 7 वर्षापासून ते त्या ठिकाणी चालवत आहे। अतिशय छोटंसं रोपटं त्यांनी त्या ठिकाणी लावलं। मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि त्या छोट्याशा रोपट्याचं त्यांनी वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलेले। ते करत असतानाच म्हणजे शेती तर करतातच, पण त्या शेतीबरोबरच हे जे काही माऊली आहेत या सर्व माऊलींना त्या ठिकाणी ते शिक्षण देत असतात। आणि अशा आज गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा सहवास आदरणीय उदयजी रावडे यांच्या मार्गदर्शनाने किंवा यांच्या संकल्पनेतून आम्हा समाज बांधवांना या ठिकाणी लाभलेला। प्रथमतः आदरणीय प्रकाशजी महाराज यांचं मी या ठिकाणी तथा त्यांचे जेवढे माऊली आहेत त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक 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 स्वागत करतो। मी दमोताई वारकरी संप्रदायाचे प्रकाशजी गांगुर्डे महाराज यांना विनंती करतो की आदरणीय उदयजी रावडे यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करा। जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। स्वर्गीय आईंच्या पावन स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मालेगावातील एक सामाजिक शैक्षणिक समाज हितासाठी वेळोवेळी प्रयत्नशील असणारे आमचे सन्मित्र मार्गदर्शक उदयजी आणि संपूर्ण रावडे परिवार, आज आपण एकादशी, आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत। खऱ्या अर्थाने ही संपूर्ण चिमुरडी लहान लहान बालगोपाल आदिशक्ती मुक्ताईच्या स्वरूपात भगवान कृष्ण गोपाला स्वरूपामध्ये इथे बहुसंख्येने जमलेले सर्व बालगोपाल। खरं पाहायला गेलं तर प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती आपापल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये सतत कार्यशील असतो आणि असावं, परंतु त्या व्यापातून सुद्धा थोडा समाज हितासाठी, राष्ट्रहितासाठी आपला वेळ काढून
बालमनावरती एक चांगले संस्कार रुजवण्याचं काम या संस्कारधाराच्या माध्यमातून चालू आहे. खरं पाहायला गेलं मी तुमच्याशी कीर्तन अथवा प्रवचन या मुद्द्यावर बोलणार नाहीये. जो हेतू घेऊन हा कार्यक्रम सुरू केलाय संस्कारधारा, बरोबर ना? तर या संस्कारधारेच्या पाठीमागचा उद्देश काय असू शकतो? मी सकाळी दाभाडीला एल.के. निकम यांच्या कॉलेजला शाळेला गुरुपौर्णिमेनिमित्ताने बोलण्यासाठी मुलांशी संवाद साधण्यासाठी गेलो होतो. 100-500 विद्यार्थी समोर बसलेले होते आणि त्या वेळेला एक मुद्दा मला आठवला की त्यावेळेला पालक सुद्धा होते. 150 पालक होते, विद्यार्थी होते आणि अशा वेळेला मला दोघांना समवेत घेऊन बोलायचं होतं. नुसतं मुलं असते तर बोलता येत सहज मुलांसाठी, पण पालकांसाठी पण मला बोलायचं होतं. म्हणून पालक आणि मुलं यांचा सुंदर असा संगम करून मी मुलांशी आणि पालकांशी बोलत होतो की आजच्या काळामध्ये, आजच्या धकाधकीच्या काळामध्ये जी तरुण पिढी असेल, जी बालमनं आहेत, ही आता अतिशय मुरडून चाललेली आहेत की ज्या नीतिमूल्यांची गरज आहे, ज्या संस्काराची गरज आहे, ती हरपत चाललेलं आहे सगळं. कारण काय आहे की मुळात पालकांकडेच ते नाही आहे. ज्याला आपण म्हणतो सुदान पालकत्व जे आहे ते घरातून हद्दपार झालेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं पालकांकडे ते सुदानपण येणं ही सुद्धा काळाची गरज आहे. ज्या वेळेला पालकांकडे ती सात्विकता, नीतिमूल्य, जीवनमूल्य असतील तर ती आपल्या पुढची पिढीकडे पाझर जाऊ शकतात. बघा, एक सुंदर गोष्ट मी त्यावेळेला सांगितली, तुम्हालाही आवडेल. काय होतं माहिती का, आता ही माझ्याकडे 50 ते 55 मुलं आहेत, ज्याला आई नाहीये, वडील नाही आहे, किंवा आई आहे तर वडील नाही, वडील नाही तर आई नाही. अतिशय ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातली ही लेकरं आहेत. ज्या वेळेला ही लेकरं माझ्याकडे दाखल होतात त्यावेळेला ही अतिशय ओबडधोबड असतात, म्हणजे अतिशय आगाऊ असतात, चंचल असतात, फार खोडकर असतात. जेव्हा आई टाकायला आई म्हणते की याचे पालक नाही आहे, हा फार आगाऊ आहे, पूर्ण गावभर फिरून येतो, तर तुम्ही याला सांभाळा. तर याचं कारण काय होतं नेमकं की ज्या वेळेला, ज्या वयात, ज्या प्रसंगाला मुलामध्ये ते संस्कार द्यायचे असतात ते दिले जात नाही. बघा, पहिल्यांदा तर तुम्ही सर्व मुलं बसले आहात, तुमच्या समोर आई वडील खरं बोलतात खोटं बोलतात रे, फोनवर म्हणा किंवा कसं बोलतात रे, बोलत चला. आई वडील जेव्हा फोनवर बोलतात, पालक असेल किंवा आई असेल, समोरचा जेव्हा फोन येतो तर त्यावेळेला आई खरोखर खरं बोलते का खोटं बोलते फोनवर? तुमचं काय निरीक्षण आहे? बोलते ना, आई घरीच असते किंवा पप्पा घरीच असतात, पण ते फोनवर काय सांगतात, मी बाहेर आहे, मीटिंग मध्ये आहे, नंतर कॉल करा. कोणासमोर बोलतायत पप्पा? मुलांसमोर बोलतायत. याचा परिणाम काय होतो की मुलांना सुद्धा ती सवय लागते, मुलं सुद्धा त्या स्वरूपाचं खोटं बोलतात. मग इतक्या बनवाबनवी करतात मुलं, आपल्या पुढची पोरं असतात, कारण त्यांना खोटं बोलण्याची सवय मुळात आपण लावलेली असते. मुळात मुलांकडे तो खोटारडेपणा, हो ज्याला म्हणतो आपण की समोरच्याला एकदम विरोधाभास बोलणं मुलांकडे नसतो, मुलं आपल्याकडनं शिकतात. आणि या विचारधारेची गरज, या विचार संस्काराची गरज आजच्या पिढीला खऱ्या अर्थाने. एक मालेगावचा प्रसंग तुम्हाला सांगतो, तुमच्या मालेगावात आहे, म्हणजे माझं पण मालेगाव आहे. मालेगावचा प्रसंग मला आठवला म्हणून सांगतो. ते नावाचे आमचे मित्र आहेत, त्यांची आश्रय नावाची संस्था आहे. तर काय झालं, मी ज्यावेळेस शाळा शिकत होतो, म्हणजे 1998-97ची गोष्ट असेल, तेव्हा 7वी-8वीला असेल शाळेमध्ये, आणि ते आमच्या शाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते. मी तेव्हा विद्यार्थी अवस्थेत, तुम्ही म्हणाले तुमच्या एवढं लक्षात कसं राहिलं, तर मला विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना टाचण करायची सवय होती. म्हणजे एखादा वक्ता आला, एखादा कीर्तनकार आला, तर जर तुम्ही मला विचारलं की माझ्याकडे अगदी 95 ते 96 पासून माझ्या नोट्स तुम्हाला पाहायला मिळते.
एखादा कीर्तनकार जर माझ्या गावात कीर्तनकार आला ना तर तो मला आधी विचारतो, प्रकाश कोणता अभंग घ्यायचा, तुझ्या वहीमध्ये आहे का काही माझं नाव वगैरे. का सांगतो की मला सुरुवातीपासून मुद्दे काढायची सवय होती. तो मुद्दा मी लिहिला होता आणि ती गोष्ट मला आता सांगा तुम्हाला आठवलं. काय झालं की एक विद्यार्थी, मालेगावातला विद्यार्थी, तो अगदी सायंकाळच्या वेळेला सरांच्या शाळेमध्ये पोहोचतो. सर मला तुमच्या शाळेत शिकायला घ्या, सर तुमच्या शाळेत शिकायला घ्या. ते सर म्हटलं, अरे बेटा मी तुझ्या आईला ओळखतो, तुझ्या बापाला ओळखतो, तू एकुलता एक आहेस, तुझे वडील स्टेट बँकेत सर्व्हिसला आहेत, तुझ्या LIC ऑफिसमध्ये ऑफिसर आहेत, तू एकुलता एक आहे, भरपूर प्रॉपर्टी आहे, जमीन जुमला सगळं आहे, पण तू इथे या शाळेमध्ये. अरे बाळा ही शाळा निराश्रित मुलांची आहे, ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी आहे, तू इथे नाही राहू शकत. पण नेमकं घडलं असं काय की तू इथे यावा. गोड प्रसंग तुम्हाला सांगतो ऐका. सर काय झालं, मी शाळेतनं घरी आलो. बरं मग काय झालं तर मला स्वाध्याय पूर्ण करायचा होता, गृहपाठ पूर्ण करायचा होता. मग माझं मी दप्तर वगैरे काढलं आणि ते लिहायला बसलो. पण लिहिता लिहिता काय झालं की माझा पेन संपला. मग रे बाळा काय केलं तू पुढे. मग सर काय नाही, मी बघितलं आता काय करावं, तर मला तर गृहपाठ पूर्ण करायचाच आहे. मग समोर वडिलांचं जॉकेट टांगलेलं होतं, तर मी तिथे जवळ गेलो, ते खिशे जरा चाचपडले आणि बघितलं तिथे 10 रुपयाची नोट मला आढळली. मग रे बाळा पुढे काय केलं. काय नाही सर, मी ते 10 रुपये काढले, दुकानावर गेलो, एक पेन घेतला आणि माझ्या मी अभ्यासाला सुरुवात केली. तुम्ही ऐकता ना सर्वजण, मनापासून ऐका. सुरुवात केलं. मग पुढे काय झालं तर 5:30-6 दरम्यानमध्ये मम्मी पप्पा ड्युटीवरनं आले आणि मी अगदी पळत अंगणामध्ये गेलो आणि आईच्या गळ्याला बिलगलो आणि आईला सांगितलं, आई काय रे बाळा, आई मी आज ना गृहपाठ करताना माझा पेन संपला होता ना, तर मी पप्पांच्या खिशातून 10 रुपये काढले. काय म्हटलं बाळ, 10 रुपये काढले. आईला राग आला, बापाला राग आला. म्हटलं काय, आमच्या पश्चात तू पैसे चोरले, पैसे काढले. आईने फटकन त्याच्या कानात वाजवली, मूर्ख मुला तू आमच्या पैशात पैसे चोरले. बापाने पुढे आलं, म्हटलं काय. म्हटलं अहो पप्पा मी 10 रुपये काढले, व पेन घेतला, स्वाध्याय पूर्ण केला. नाही मला चोरी करणारा मुलगा चालणार नाही. चालता हो घरात न. बापाने पण कानात लागवली, ते पोरगं विनवणी करतं, अहो पप्पा अहो मी पैसे नाही चोरले हो, अहो माझा पेन संपला होता म्हणून मी पैसे काढले हो पप्पा. तो आईच्या पाया पडतो, आई अगं क्षमा कर ग मला, मी नाही चोरी केली ग, मी तुला सांगतोय पैसे काढले असं. मी सांगितलं नसतं तर ती चोरी ठरली असती. मुलगा विनवण्या करतोय, मुलगा पाया पडतोय, पण ना आईला दया येते ना बापाला दया येते. मग रे बाळा पुढे काय केलं. काही नाही हो सर, मी आईला परत लोटांगण घातलं, आईला विनंती केली, आई अगं माझं चुकलं नाही का आई, मी तुला सांगतोय का मी पैसे काढले असं. बरं ठीक आहे, तू म्हणतोस ना असं, मी चोरी केली नाही, मग एक कर आणि काय, हा कागद घे आणि हा पेन घे, लिह याच्यावर मी आजपासून चोरी करणार नाही, केल्या शिक्षेस पात्र राहील. मग रे बाळा पुढे काय केलं. सर काय नाही, तो कागद घेतला सर, तो पेन घेतला. मग सर मी तो कागद निरखला, तो पेनही निरखला. मग रे बाळा पुढे काय केलं. सर काही नाही सर, तो कागद धरला, तो कागद फाडला, तो पेन मोडला आणि आई वडिलांच्या अंगावर फेकला. सर मी तुमच्याकडे आलो, प्लीज मला तुम्ही शिकायला घ्या. सर म्हटले, बेटा तू आई वडिलांचा अपमान केलास, अंगावर कागद फेकून आलास, पेन मोडलास, विचित्र पोरं आम्ही घेत नाही. तू का कागद फेकला, का कागद फाडलास, का पेन मोडलास. सर सांगू तुम्हाला, तुम्ही पण ऐका हा लक्षपूर्वक. सर सांगू तुम्हाला मी कागद का फाडला, तो पेन का मोडला. पालक आहेत ना तुम्ही, ऐका लक्ष देऊन. सर ज्या कागदावर लिहून द्यायचं होतं ना सर मला, तो कागद LIC ऑफिस मधला होता आणि ज्या पेनने लिहून द्यायचं होतं ना सर, तो पेन स्टेट बँकेतला होता. मला सांगा ना सर, LIC ऑफिस मधला कागद घरी आला कसा, स्टेट बँकेतला पेन घरी आला कसा. कोण चोर, चोर कोण. आणि तेच मला म्हणताय तू लिहून दे, मी आजपासून चोरी करणार. संस्कार धारेची हीच गरज आहे, हीच गरज आहे. तुम्ही स्वतः आधी संस्कार संपन्न व्हा. मुलांसमोर खोटं बोलू नका, मुलांसमोर व्यसन करू नका, आईला त्रास देऊ नका. बघा ही बाल मन असतात, फार थोडी मन असतात. आता ही सांभाळतोय ना,
तर यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचा माझ्याकडनं आघात होणार नाही एवढी काटेकोरपणे काळजी घेत असतो आम्ही. का न जाणो यातला भावी कीर्तनकार नाही होणार, कदाचित वादक नाही होणार, कदाचित गायक नाही होणार, पण सांगू तुम्हाला यातला प्रत्येक विद्यार्थी उत्तम नागरिक झाला पाहिजे. उत्तम नागरिक झाला पाहिजे. त्याच्यामध्ये नागरिकत्वाचे जे गुण आहेत ना, जे नीतिमूल्य आहेत ना, ती नीतिमूल्य यांच्यामध्ये रुजवली गेली पाहिजे. जर कदाचित माझ्याकडनं अनपेक्षितपणे या मुलांना शिक्षा करून जर मला देता आलं जीवनमूल्य, तर तो माझा उपयोग नाही आहे. कारण माझे ज्ञानोबाराय सांगतात माणसानं बोलावं कसं. काय बोर्ड होईल बघा, माझ्या माऊली ज्ञानेश्वरीमध्ये बोर्ड सांगतात, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. पुढं बोलावं माणसाने, चांगलं बोलावं, मितलं बोलावं. काय सांगू तुम्हाला, ही जी मुलं आहेत ना इतकी निरागस असतात. कदाचित यांच्यावर जर मी दरडून बोललो ना तर कायमस्वरूपी आमचे गुरुजी रागवतात. मग मी त्यांना कितीही प्रेमाने सांगितलं ना तर ते ऍक्सेप्ट नाही करू शकत. म्हणून आज कुटुंबामध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये, आज घराघरामध्ये, आज चौकाचौकामध्ये या संस्कार धाऱ्याची फार गरज आहे. माझी लेकरं बसली आहेत ना, कदाचित यांच्या मनामध्ये एक जरी विचार रुजला गेला ना तर भविष्यात फार मोठी होणार, फार मोठी होणार. सांगू तुम्हाला, संघर्ष दोन असतात जीवनामध्ये. आकांक्षा, संघर्ष जीवनात दोन असतात. हे त्या वेळेला तुमचं जीवन घडण्याला सुरुवात होते. मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी विनोदाने सांगतो, जेव्हा मला शेवटी संस्काराविषयी बोलायची वेळ येते ना, अक्षरशः हृदय पिळवटून निघतं मायबाप. सांगू तुम्हाला, अनेक पालक भेटतात. अहो महाराज, मी दरवर्षी 20 वर्षापासून शिबिर घेतोय, 20 वर्षापासून बालसंस्कार शिबिर घेतोय. एक 100 ते 125 मुलं त्या शिबिरामध्ये असतात. तर जेव्हा पालक भेटतात ना, तर जेव्हा आई म्हणते अहो महाराज हा फार आगाऊ आहे, अहो फार आगाऊ आहे, ऐकतच नाही माझा तो. कसं काय ऐकेल तो, कसं ऐकेल तू? धडा त्या मुलाशी खोटं बोलते, समोर खोटं बोलते, कसं काय ऐकेल तो मुलगा? आम्ही याला सगळं सफरचंद महाराज म्हणतो. कोणते महाराज? सफरचंद महाराज. का बरोबर? हा त्याचं गाल आहे ना सफरचंद सारखे वाटतात पोरांना. ऐकली इतका गोड आहे, इतका गोड आहे ना की एकदम निरागस आहे, एकदम निरागस आहे. आज त्या दिवशी त्याने सगळ्या जेवण करणं लोकांचं त्याने मन जिंकले होते. काय स्माईल, काय ते बोलणं, हे कुठून येतं? वातावरणात नाही येतं. हा, तुम्ही जसं वातावरण द्याल ना तसं मुलं अनुकरण करतात, जसं बोलाल ना तशी मुलं करतात. काय झालं, जे झोडियाला आहे ना असे जरा दिवस होते पावसाळ्याचे, आणि एक मोटरसायकलने दोघं जोडपं एक पोरगं निघालं धुळ्याला. थोडं विनोदाने सांगतो मला, जरा मुद्दाम सांगतो कारण ते तसं सांगावं लागणार आहे आता मला. तर ते निघालं जोडपं उदयजी, आणि झोड्याच्या बस स्टँडला गाडी थांबली. बागडसर गाडी थांबली. ते बापाला वाटलं काहीतरी घ्यावं म्हणून बाप दुकानावरती पळत काहीतरी गेला घ्यायला. ते पोरगं होतं 1-2-5 वर्षाचं, ते पण पप्पाकडे पळत दिलं. पप्पा मलाही काहीतरी घेऊन द्या. बाप म्हणे काय करतो बेटा? म्हणे चॉकलेट घेऊन द्या. चॉकलेट घेऊन दिली बापाने. थोडं रिप 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 पाऊस चालू होता, फार सुंदर पाऊस चालू होता. सगळा आखा चिखल झालेला होता खाली जमिनीमध्ये. त्या बाळाने चॉकलेट घेतली, चॉकलेट उघडायला लागला, तितक्यात तो गाभा खाली पडला. कुठे? चिखलात पडला. आता ते पोरगं लागलं उचलायला. तुम्ही ऐकता ना पोरं? तुम्हाला माहिती असेल कदाचित, पण काही लोकांना माहिती नाही म्हणून सांगतो. तुला माहिती आहे ना? मी सांगतो ती गोष्ट तुला माहिती आहे नाही का? माहिती. तर काय झालं, ते पोरगं उचलायला लागलं, तितक्या बापाचं लक्ष गेलं. चॉकलेट उचलतोय, चिखलात पडलेली भरलेली चिखलाने. बाप म्हटलाय बेटा काय करतोय? अरे पप्पा चॉकलेट घेतोय ना. अरे वेडा आहेस का तू? चिखलात पडलेली वस्तू उचलायची, चल आपण दुसरी. काय बोलले पप्पा? चिखलात पडलेली वस्तू उचलायची, आपण दुसरी घेऊ. त्याने काय डोक्यात ठेवलं? चिखलामध्ये पडलेली वस्तू उचलायची नसते, ती दुसरी घ्यायची. तुम्हाला आता मला सांगण्याच्या आधी कळून गेलं मला काय सांगा. उचलायची नसते. काय झालं, तो त्याचा पप्पा पुढे बसला, तो रुंडा म्हणजे मुलगा लहान पोरग ते मध्ये बसला आणि आई पाठीमागे बसली. बरोबर वेगाने गाडी निघाली. आरवीच्या पुढे एक लळींचा घाट आहे बघा. त्या लळींच्या घाटामध्ये रिप रिप थोडा पाऊस चालू होता आणि थोडी मागचं चाक थोडं स्लिप झालं. मागची ओंडा मागूच पडली, म्हणजे त्या मुलाची आई काय गेली.
मागच पडली. आता जशी पण त्याला गटारीमध्ये जाऊन पडली. गटारीमध्ये अख्खी चिखलाने भरली, अख्खी चिखलाने भरली पूर्ण, फक्त डोळे मुळे होते. ती गाडी बऱ्याच अंतरावर निघून गेली. गाडी हलकी लागायला लागली. बाप म्हटला, बेटा पिंट्या थोडं आयरन बोलू का? बोलू ना. त्याने विचारलं, पिंट्या तू मम्मी रे? म्हणे पप्पा मागेच पडली गई. माग पडली. मग याने गाडी थांबवली. गाडी थांबवली, गाडी अशी फिरवली. जिथे ती बाई पडलेली होती त्या मुलाची आई पूर्ण चिखलाने भरली होती. याने गाडी थांबवली, या गाडीवरून उतरला आणि ते पोरग पण उतरलं. आता हा त्या बाईला त्या गटारीमधून काढायला उतरायला लागला. तितक्यात पोरग पळत पळत गेलो. पप्पा पप्पा तुम्ही काय करताय? म्हणे बेटा तुझ्या मम्मीला उचलतोय. ते पोरग काय म्हणलं, पप्पा पप्पा आता आपण दुसरी काय करू? बाबा पहिलीच प्रयत्न बाबा. तर चला, म्हणून संस्काराची गरज आहे. मुलांवरती संस्कार लावा. आषाढी एकादशी का साजरी करतात? अशी जी संत परंपरा होती, ही संत परंपरा सर्व जातीतील, धर्मातील, सर्व संप्रदायातील संपूर्ण वारकरी एकत्र येतात, ज्याला समतेची दिंडी म्हणतात. ती समता येण्यासाठी ही वारकरी परंपरेमध्ये आषाढी एकादशी निर्माण केली आहे.
एक सुजाण नागरिक आज तुमच्या या मालेगाव नगरीमध्ये आले आणि तुम्ही आनंदाने त्यांच्यात तुम्ही सुद्धा पावली घेतला, त्यांच्या टेक्यावर तुम्ही पावली घेतली. खरोखर मलाही आनंद वाटला. कारण तुकोबाराय सांगतात की माणसाला आनंद वाटला पाहिजे तर तेवढा आनंद आपला वाढत असतो. म्हणून आज या दमुताई वारकरी जीवनशाळेच्या संपूर्ण 50 ते 55 विद्यार्थी इथे आलेले आहेत. त्यांनी विठुरायाच्या नामगजरामध्ये खऱ्या अर्थानं सुशीलाबाई रावडे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केलेलं आहे. जेवण द्या, तुम्हाला एक वेगळा आनंद मिळणार आहे. एक दुसरी गोष्ट, 1 रुपया एका दिवसाला, म्हणजे वर्षभरामध्ये किती रुपये होतात? 365 रुपये तुम्हाला जीवनशाळेला द्यायचे आहेत. तुमचा रोजचा 1 रुपया त्या अन्नदान सेवेमध्ये खर्च होणार आहे. म्हणजे तुमच्यातून रोज अन्नदानाची सेवा घडणार आहे. ते पण एक सुंदर अभियान आहे. आपण ते सुरू करत आहोत. ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी उदयजीशी किंवा सतीशजी रावडे असतील यांचे संपर्क करायचा आहे आणि या ज्ञानयज्ञामध्ये सहभागी व्हायचंय. आता आपण पसायदान घेऊ. आदरणीय सुशील
सुशीलाबाई दत्तात्रय रावडे यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करूया. उदयजींनी जो हा उपक्रम सुरू केला आहे त्या उपक्रमाला नक्कीच परमात्मा यश देईल आणि यातून नक्कीच चांगलं काही सकारात्मक घडणार आहे अशी खात्री देतो. आणि माऊली धनोबरांची विश्व प्रार्थनेची आपण प्रार्थना करूया. सर्वांनी हात जोडा, डोळे बंद करा. आता विश्वात्मके देवे देवाज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी जाणो तया सत्कर नृती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे विरतांचे तिमिर जाओ विश्वास धर्म सूर्य पाहो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्ष शकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर्त तू भूमंडळी भेट तू होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्ण पियुषांचे चंद्रमयचे आलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्व हि सदा सज्जन सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवनी तिन्ही लोके तुझी जो आदि पृथ्वी अखंडित आणि गंथो विशेषी लोकीये धर्म सृष्टी विषय उघडीची येथे म्हणे श्री विश्वेश्वरा हो अहो दान कसा हो वरी ज्ञान देव क्या झाला वरी ज्ञान देव सुखिया झाला कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हरिशक्ती मुक्ताबाई की जय बोलो रही सब संतन की जय. विशेषतः आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांचेही मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व हा कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी झालेली आहे असं घोषित करतो. जय.